गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त। आज आपला एक विषय आहे ना, तो मानसपूजेविषयी म्हणजे माझ्या वाचनात आलं आणि मला असं वाटलं की ते तुमच्यापर्यंत पोचवावं, म्हणून मी हा आजचा व्हिडिओ करत आहे। तर गुरुदेव असं म्हणतात की प्रत्येकाने मूर्तीपूजा ही केली पाहिजे, पण वेळेअभावी किंवा जर आपल्याला आपण घरी नसो, म्हणजे घरी करता येणार नाही पूजा, आपण जर बाहेर गावी असो, कुठच्या बाहेरच्या शहरात नोकरीनिमित्त गेलेले असो, किंवा तुमची फिरतीची नोकरी असेल, तुम्हाला घरी पूजा करता येत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी की आपण देवता नेऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला ती हे आपल्या पूजा आपण करता येत नसेल तर ही मानसपूजा आपण केली तरी चालते। जशी आपण मूर्तीची पूजा करतो तशीच देव हा आणि फक्त मूर्तीत नसून तर तो मानस मूर्तीतून त्याचे दर्शन घेता येते, म्हणजे मानसपूजा ही करून त्याचं तुम्हाला दर्शन घेता येते। त्याप्रमाणे साधकाचे विचार अधिक स्थिर व्हावेत, मनाला शांतता लाभावी व देहशुद्धी व्हावी, यासाठी मानसपूजा करणं गरजेचं आहे। म्हणजे जर तुम्हाला घरी पूजा करता येत नसेल तर तुम्हाला मानसपूजा केली तरी ती तितकीच देवाला फळते किंवा देवापर्यंत पोचते। तर आता मानसपूजा ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही करता येते। ह्या मानसपूजेमध्ये ती स्नानापूर्वी केली तरी चालते, म्हणजे आपल्याला नेहमी आपण देवाची पूजा करताना घरी काय करतो, पहिला आंघोळ करतो, आंघोळ करून शुचिर्भूत होतो आणि मग आपण हे करतो, देवाची पूजा करतो। तर ही मानसपूजा तुम्ही स्नानापूर्वी केली तरी चालते। प्राप्तकाली उठून शौच मुखमार्जन करून धूत वस्त्र नेसून ह्या पूजेसाठी बसावे। ह्या पूजेसाठी एकांत व पवित्र जागेची खूप आवश्यकता असते, म्हणजे एकांत पाहिजे, गडबड नको, गोंधळ नको, कारण मानसपूजेत तुम्ही डोळे मिटून पूजा करणार आहात ना। गडबड गोंधळ असलं की तुमचं मन स्थिर होत नाही, म्हणून मग जेवढं एकांत पाहिजे, साधकाला जेवढं जास्तीत जास्त पूजेत एकरूप होता येईल तेवढा त्यांना त्या पूजेमध्ये जास्त आनंद मिळतो। त्यामुळे ही पूजा करताना एकाग्र मन होणं खूप आवश्यक असतं। म्हणजे एकाग्र मन होणं म्हणजे जशी आपण पूजा करतो तसंच मन डोळे बंद करायचे आणि एकाग्र मन करायचं, आणि अगदी आपल्या जे कुलदैवत आहे, आराध्य दैवत आहे, गणपती बाप्पा आहे, कोणते तुमचं जे दैवत आहे त्या दैवताची मूर्ती डोळ्यासमोर आणायची तुम्ही, आणि त्यांना मग जसं आपण घरी पूजा करतो की स्नान घालतो देवाला, आंघोळ घालतो, त्याच्यानंतर त्याला स्वच्छ पुसून म्हणजे खाली वस्त्र घालून त्या वस्त्रावर आपण देवाला स्थापित करतो, आणि त्याच्यानंतर आपण चंदन लावतो त्याला, किंवा अष्टगंध लावतो, किंवा देवीची मूर्ती असेल तर त्याला अष्टगंध लावून हळद कुंकू लावतो। हे जे सगळं आपण करतो ना, हे सगळं मनाने करायचं, म्हणजे डोळे मिटून एकांत जागी शांत बसायचं आणि करायचं। तर आपण जे ह्याच्यात करतो पूजेमध्ये तेच सगळं करायचं आहे, फक्त हे मनाने करायचं आहे। भगवंत दयाळू असल्यामुळे मानसपूजेमार्गे केलेली सेवा तसेच स्मरण तो समजून घेत असतो। म्हणजे भगवंत इतका दयाळू आहे की तुम्ही श्रद्धेने अगदी श्रद्धापूर्वक केलेली पूजा असते, जी मानसपूजा असते ती पण देवापर्यंत पोचते आणि देव आपल्याला समजून घेतो व भक्ताला शक्ती स्वरूपात अनुभव देत असतो। म्हणजे असं नाही आहे की आपल्याला पूजा करायला मिळाली नाही, आपण बाहेरगावी गेलो तर आपण काहीच देवाचं करणार, नामस्मरण हे तर करायलाच पाहिजे, पण आपल्याला ही मानसपूजा पण आपण करू शकतो। मग अगदी भले तुम्ही अगदी खूप वेळ बसायला पाहिजे असं नाही, तुम्ही एक 10 मिनटं अगदी शांत डोळे मिटून बसा, एकांत जागी बसा, जिथे गोंधळ गडबड काही नाही आहे अशा ठिकाणी, आणि तुमच्या देवाची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आणा, त्याची म्हणजे त्याला स्नान घातलं, त्याला अष्टगंध लावलं, त्याची पूजा केली, त्याला उदबत्ती दाखवली, दिवा दाखवलं, हे सगळं मनाने करायचं। म्हणजे असं आपण खरं करत नाही आहे, पण हे सगळं मानसपूजेतनं म्हणजे मनाने करायचं, तर देव हे समजून घेतो आणि आपल्याला असे म्हटले आहे की त्याचा आपल्याला तो अनुभव येतो, म्हणजे चांगला अनुभव येतो। मानसपूजा आता एक हे आहे की एक गृहस्थ असतात, ते मानसपूजा करणारे सद्गुरू होते। तर त्यांचा नित्याचा नियम असा होता की देवतेला ते आवाहन करून तिची षोडोपचारे यथोपचारे पूजा करत असत।
व तिला प्रार्थना करत असतात. त्या देवताला आवाहन करायचे, म्हणजे असं देवताला की आता हे जे काही त्यांची दैवत असेल त्याला हे करून ते यथोपचारे पूजा करत आणि तिला प्रार्थना करत यात ते आपले देहभान विसरून जायचे. म्हणजे एवढे त्याच्यात तल्लीन होऊन जायचे की ते देहभान विसरून जायचे, ते आपले देहभान विसरून जायचे. असंच एक दिवस ते मानसपूजा केली व मानस रूपातच दुधाचा नैवेद्य दाखवला. म्हणजे मानसपूजेत तर आपण पूजा केल्यावर निरांजन दाखवायची, उदबत्ती दाखवायची, धूप ओवाळायचा आणि परत आपण देवाला नैवेद्य पण दाखवतो. तसं त्या सद्गुरूंनी देवाला दुधाचा नैवेद्य दाखवला व ते सगळं ह्याच्यातनं ते शिष्यांना तो प्रसाद वाटायचे. तर ते त्या दिवशी शिष्यांना तो प्रसाद असा मनानेच आहे की आता पूजा झाली, नैवेद्य झाला, आता हा प्रसाद मी माझ्या शिष्यांना वाटला आहे, असं ते मनरूपी पूजा करायचे, मानस पूजा करायचे. आणि एक दिवशी ते नैवेद्य दाखवलं व शिष्यांना न देता स्वतः एकट्यानेच ते प्राशन केले व त्या दिवशी या सद्गुरूंचे पोट फुगले. आणि पोट फुगले तर पोटातून कळा यायला लागल्या. मग त्यांच्या लक्षात आलं की आज मानस रूपात शिष्यांना आपण प्रसाद दिला नाही, दूध वाटायला विसरलो. ते दूध आपण सर्व स्वतःच घेतले. त्याचंच हे फळ आहे. तात्पर्य एवढंच आहे, ह्याच्यातनं शिकण्यासारखं एवढंच आहे की जी तुम्ही मानसपूजा करता ती देवाला फळते, म्हणजे देवापर्यंत पोहोचते आणि देवसुद्धा तुम्हाला त्यातनं अनुभव देतो. पण जे म्हणजे अगदी एकाग्र होऊन केलेली पूजा आहे तर त्यांनी ते मानस म्हणजे असंच मनरूपी, म्हणजे असं की नैवेद्य घेतला, दूध घेतलं, ते दुधाचा नैवेद्य दाखवला देवाला आणि शिष्याला न वाटता स्वतः प्यायले, त्यामुळे ते त्यांचं पोट फुगलं आणि मग त्यांना पोटात कळा यायला लागल्या आणि त्यांच्याच ते लक्षात आलं की आज आपण शिष्यांना दूध दिलं नाही, एकट्याने प्यायलो, त्यामुळे आपल्याला हे पोट दुखत आहे. आता तात्पर्य एवढंच आहे ह्याच्यातनं की देवता ही मानसपूजेच्या रूपात उपस्थित असते आणि आपण ते उपचार करू ते भक्तिभावाने स्वीकारत असते. म्हणजे आपण मानसपूजा करताना पण देवता तिथे आपण आवाहन केलं तर उपस्थित असते आणि त्या मानसपूजेतनं सुद्धा ती आपण केलेली पूजा भक्तिभावाने स्वीकारत असते. म्हणून श्रद्धा उत्कृष्ट हवी व वचनावर विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करीत जा. म्हणजे आता मला जमत नाही आहे की मी इथे नाही आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा मग सकाळी उठून तुम्ही शुचिर्भूत होऊन सद्गुरूंनी काय सांगितलं की आंघोळ नाही केली तरी चालते, पण एकांत निवांत जिथे बसायला तुम्हाला जागा आहे तिथे बसा आणि मानसपूजा करा. ही मानसपूजासुद्धा तुमची देवापर्यंत पोहोचते आणि आता त्या सद्गुरूंना एवढा जर चांगला अनुभव आला तर आपल्याला का नाही येणार. म्हणजे त्यांचंसुद्धा म्हणजे ते एवढे देवाची भक्ती करतात तरी त्यांनी दूध घेतल्यावर त्यांचं पोट फुगलं, हे मानसपूजेतनं झालेलं आहे. त्यामुळे ही मानसपूजा देवापर्यंत नक्की पोचते. त्यामुळे ज्यांना पूजा करायला वेळ नाही आहे किंवा काही घाईगडबड आहे, दुसऱ्या गावाला आहेत किंवा दुसऱ्या शहरात नोकरीनिमित्त आहेत, तिथे देव नाही आहेत, देवारा नाही आहे, तर आपण म्हणतो आता पूजा कशाची करायची, तर तुम्ही मानसपूजा आपल्या आराध्य देवतेची, कुलदेवतेची, गणपती बाप्पाची ही मानसपूजा करू शकता किंवा तुमची जी देवता असेल त्याची करा. असं काही ह्याच देवतेची त्याच देवतेची असं काही सांगत नाही. तुमची जी देवता असेल त्या देवतेची तुम्ही मानसपूजा करा. ती मानसपूजा देवापर्यंत पोचते आणि जशी आपण घरामध्ये पूजा करतो त्याप्रमाणेच करा की देवाला नेहमी स्नान घालताना अगदी गार पाणी देवावर टाकायचं नाही, तर ते अगदी थोडंसं काटामोड म्हणतो ना आपण, कोमट पण नाही, काटामोड पाणी घ्यायचं, त्यांनी देवाला स्नान घालायचं, स्वच्छ पुसायचं, अष्टगंध लावा किंवा चंदन लावा, देवी असती मूर्ती असतील त्यांना हळद कुंकू वाहा, फुलं वाहा, मनानेच वाहा हे सगळं आणि उदबत्ती दाखवा, निरांजन लावा आणि तुम्ही देवाला मानस नैवेद्य दाखवा आणि हे सगळं तुम्ही अगदी एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने केलं तर ते देवापर्यंत नक्की पोचतं आणि त्याचा तुम्हाला अनुभव येईल. हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे पुस्तकात, हे काही माझं ज्ञान नाही आहे, हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटलं की ज्यांना खरंच आवड आहे देवाची किंवा करायची किंवा वेळ नाही आहे किंवा दुसरीकडे आहे, आता घरात देव नाही आहे तर मी करू कसं, तर हे ह्या प्रकारे तुम्ही ती पूजा करू शकता आणि ती तुम्हाला नक्की फळेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल. त्यामुळे बघा, म्हणजे तुम्हाला पटते का, पटत असेल तर नक्की तुम्ही करा. धन्यवाद.